नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 4,500 पार। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 4,500 पार। पण चीनमध्ये असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 4,500 पार। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की आता चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो 4,500 पार। पण चीनमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का होऊ शकतो 4,500 पार आणि याच्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागणार, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या आपल्याला 3600 ते 3800च्या दरम्यान दिसत आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये टॅरिफ वॉर जो सुरू झाला, तर त्याच्यामुळे चीन अमेरिकेतून ज्या ॲग्री कमोडिटीज आयात केल्या जातात त्यांच्यावरती त्या ठिकाणी टॅरिफ लावलेला आहे। आता हे जे टॅरिफ लावले याच्यामुळे काय होणार की चीनला अल्टरनेट सोर्सेस त्या ठिकाणी जे आहेत ते शोधावे लागतील आणि चीनसाठी सगळ्यात सोपा पर्याय आहे भारत। एक तर अंतराने जवळ, इन्शुरन्सचं टेन्शन नाही, जास्त वाहतुकीचा खर्च नाही, या सर्व गोष्टीचा विचार केला आणि एक रिलायबल पार्टनर या ठिकाणी चीन भारताकडे सध्या बघत आहे। या परिस्थितीमध्ये भविष्यात चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात ॲग्री कमोडिटीजची आयात करू शकते आणि ही एक जमेची बाजू आहे की याच्यामुळे भविष्यात देशातील जी आहे सोयाबीनची निर्यात ही मोठ्या प्रमाणात चीनकडे डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे। आणि याच गोष्टीमुळे आता लगेचच इमिजिएट इम्पॅक्ट होणार नाही, परंतु आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा काय की जर टॅरिफ वॉर या पद्धतीने सुरू राहिला तर जो नवीन हंगाम आपला येईल या ठिकाणी दिवाळीनंतर, तिथं मात्र हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की चीनमुळे सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा 4,000 होईल, पण चीनने खूप मोठ्या प्रमाणात भारताकडून जर आयात या ठिकाणी सुरू ठेवली तर नक्कीच भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा 4,500 होऊ शकतो आणि याची अपेक्षा आहे या ठिकाणी दिवाळीनंतर सुद्धा टिकण्याची। म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी या कारणास्तव महत्त्वाची की बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन जरी विकलेलं असलं तरी देखील याचा इम्पॅक्ट नजीकच्या भविष्यात थोडा पडेल, पण भविष्यासाठी लॉंग टर्मसाठी ही आपल्यासाठी एक सकारात्मक बाब आहे, एवढं मात्र खरं। आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी मूव्ह करणार, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असणार असं वाटते, त्यामुळे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवा, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत प्रत्येक कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्राच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।